हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण टिफिनसाठी झटपट होणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी अशी कांद्याची पात पाहणार आहोत। वेगवेगळ्या प्रकारे कांद्याची पात बनवली जाते, तर आज आपण पाहणार आहोत ती हरभऱ्याची डाळ टाकून केलेली। तर सगळ्यात अगोदर आपल्याला कांद्याची पात स्वच्छ करून घ्यायची आहे। तर इथे मी कांदे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत आणि कवळे कांदे आहेत ते आपल्याला पातीमध्ये घ्यायचे आहेत आणि खालची जी खराब पाने वगैरे असतील ती काढून घ्यायची। तर अशा पद्धतीने सर्व कांदे मी सोलून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून ते स्वच्छ धुवून 5 मिनिटं पाणी यातलं निथळण्यासाठी ठेवून दिलेलं होतं चाळणीमध्ये। तर सोबत आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ। तर ही हरभऱ्याची डाळ मी 3 ते 4 तासासाठी भिजत घातली होती। तुम्ही जर सकाळी टिफिनसाठी करणार असाल तर तुम्ही ओव्हरनाईट ही भिजवली तरी पण चालून जाते। तर सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपल्याला बऱ्यापैकी गरम करून घ्यायचे आणि यामध्ये मी साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। तर मिरच्या इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केल्या तरी चालेल। तर कांद्याची पात ही ओलसर आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर 5 मिनिटं तरी निथळण्यासाठी ठेवावी लागते। नाहीतर जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा त्या भाजीला भरपूर पाणी सुटतं। तर इथे मिरची बऱ्यापैकी परतून झाली। आता यामध्ये आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली पात आहे ती घालून घेणार आहोत। तर इथे कवळे कांदे होते त्यामुळे आपण पाती सोबतच घेतलेले आहेत। थोडेफार जाड वगैरे असतील तर तुम्ही ते कांदे काढून ठेवलेत तरी चालेल, पण कवळे असतील तर भाजीमध्येच घ्यायचे, छान लागते भाजी। तर इथे भाजी घालून झाल्याच्या नंतर लगेच आपण यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती। तुम्हाला जर कमी जास्त करायची असेल तर करू शकता, पण हरभऱ्याची डाळ टाकून जर कांद्याची पात बनवली तर खूपच सुंदर लागते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही जर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही पात करणार असाल तर अगोदर तुम्ही रात्री ही स्वच्छ निवडून घेतली आणि रात्रीच डाळ भिजत घातली तर सकाळी झटपट होणारी अशी ही भाजी आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान परतवून घ्यायची आहे। तर इथे भाजीला पाणी सुटतं त्यामुळे चण्याची डाळ या पाण्यामध्ये शिजून जाते आणि ती आणखी कमी होते। तुम्हाला जर यावेळेस मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही भाजी जेव्हा शिजत येते म्हणजे थोडीफार कमी होते तेव्हा देखील मीठ घालून घेऊ शकता। तर साधारण 10 मिनिटं ही भाजी लागतात आपल्याला शिजण्यासाठी। तर इथे पाहू शकता भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे। तर या पाण्यामध्येच ही डाळ बऱ्यापैकी शिजली जाते। तर तुम्ही जर यामध्ये मुगाची डाळ टाकणार असाल तर तुम्हाला ती ओव्हरनाईट भिजत घालायची काही गरज नाहीये, अगदी 10-15 मिनिटं भिजत घातली तरी चालून जाते। मुगाच्या डाळीने देखील कांद्याची पात खूपच टेस्टी लागते। तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत, आपली भाजी छान शिजलेली आहे। तर इथे पाहू शकता डाळ बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे आणि यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। ज्यांना मिठाचा अंदाज येत नसेल त्यांनी यावेळेस भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचे आणि 2 मिनिटं परतवून घ्यायची। पाणी पूर्णपणे आटल्याच्या नंतर आपली भाजी शिजली जाते। तर इथे मी गॅस बंद करून घेतलाय आणि गरमागरम भाजी सर्व करून घेतलेली आहे। तर आजची ही झटपट होणारी अशी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी कांद्याची पातीची भाजी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।